तर आज आहे संडे आणि आज संडेची आम्हाला आहे सुट्टी। तर संडे स्पेशल मी आज बनवत आहे छोले भटुरे। तर त्यासाठी मी रात्री छोले भिजून घेतले होते। तर बघूत आपण आज छोले भटुरे कसे करणार आहोत। रात्री छोले भिजायला ठेवले होते आणि छानपैकी असे फुगलेत। आता ह्याला 2-4 शिट्ट्या आपण कुकरला लावून घेऊयात। कुकरमध्ये छोले टाकले आणि त्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकलाय। बटाटा स्पेशल मला जास्त आवडतं त्याच्यामध्ये छोलेमध्ये, म्हणून मी टाकलाय। तुम्हाला जर नाही आवडत तर तुम्ही नका टाकू। आणि एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घातलाय। त्याच्यामध्ये मी चहापत्ती वगैरे टाकणार नाही, बाकी काही मला आवडत नाही चहापत्ती त्याच्यामध्ये टाकलेली, कलरसाठी टाकतात पण मी नाही टाकणार। मी न चहापत्ती टाकताच बघा मी छोले कसं बनवते ते आज। त्यासाठी मी तेल तापत ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे। जिरे हलकेसे तडकले ना तर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो दोन्ही पण एकदाच टाकते कारण लवकर होऊन जातं त्यासाठी। कारण मला आज छोले भटुरे बनवण्याच्या नादामध्ये लंच टाइम जेवणाचा टाइम निघून गेला आहे, त्यामुळे मी लवकर करते, एकदाच टाकते टमाटे आणि कांदा। भटुरे बनवण्यासाठी मी पीठ अगोदरच भिजून ठेवलेलं आहे, व्हिडिओ बनवण्याच्या अगोदरच। आता हे पीठ इथं भिजत राहील तोपर्यंत आपण छोलेची तयारी करून घेऊयात। छोले बनवत आहे, तर छोले बनवण्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले बारीक एकदम, 2 मीडियम साईजचे टोमॅटो ते पण चिरून घेतलेत, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट आणि ते आहेत गरम मसाला, छोले मसाला आणि किचन किंग मसाला, बस एवढंच। छोले जे आहेत ना एकदम सॉफ्ट झालेले आहेत, हे बघा एकदम असे सॉफ्ट शिजलेले आहे। त्यापेक्षा जास्त आपल्याला सॉफ्ट नाही बनवायचे। तर मी आता घेते टोमॅटो चांगले सॉफ्ट झाले, त्याच्यामध्ये आता मी टाकते अद्रक लसूण पेस्ट, पळीमध्ये घेतली होती, दिसत नाही तर अंधार पडलाय ना त्यामुळे अद्रक लसूण टाकलेलं दिसत नाही, दिसत पूर्ण याला चम्मचवर। कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट चांगले सॉफ्ट झालेले आहे। आता त्याच्यामध्ये त्याचे मसाले आहेत ना आपण घेतलेले ते टाकले, त्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर राहिली ती टाकायची। तर आता मी मिरची पावडर आणि जे आपण मसाले घेतले होते ना ते सगळं आता टाकते त्याच्यामध्ये। ते सगळं मिक्स करून घेते, सगळे मिक्स करून घेतले। आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे छोले, टाकून झालेले। आता ह्याला आपण 2-4 मिनिट आहेत ना हे असं शिजवत ठेवून मस्तपैकी ह्याला आता कलर बघा कसा येतो छान। तोपर्यंत आता मी ह्याच्यामध्ये घेते कोथिंबीर टाकून, कोथिंबीर राहिली होती टाकायची, हे बघा कोथिंबीर। आणि आता 2-4 मिनिटासाठी असंच ठेवते आणि 2-4 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते। जी मी भटुऱ्याला पीठ मुरत ठेवलं होतं ना ते बघा आता कसं झालंय, हे बघा एकदम असं फुगून एकदम ते फ्लपी म्हणतात ना एकदम तसं झालंय। कारण ह्याच्यामध्ये मी ईस्ट टाकलं होतं। याच्या अगोदर मी छोले भटुरे बनवले त्याच्यामध्ये ईस्ट मी टाकले नव्हते, पण आता हे फर्स्ट टाइम मी ते ईस्ट टाकले। आणि जसं व्हिडिओमध्ये म्हणतात की हे जर असं झालं ना फ्लपी तर घाबरायचं नाही, त्याला आपण परत मळून घ्यायचं। तर मी आता तेच करून घेते। छोले बनवून तयार आहेत, एकदम छान दिसत आहेत। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही, जरा घट्ट असतात छोले पण माझ्या आवडीला जरा पातळ लागतं, त्यासाठी पातळ थोडेसे, जास्त पातळ नाही थोडेसे नॉर्मल पातळ बनवले। असे दिसतात एकदम छान, कलर एकदम सुंदर आलेला आहे। काय की मी फर्स्ट आपला जो भटुरा आहे ना ते बनवलाय, थोडासा मी अंडा कर दिलाय त्याला, गोल बनवले नाही। आता बघूत आपण तेलात टाकू, तापत ठेवलंय, आता त्याच्यामध्ये टाकूत आपण भटुरा। तर हे बघा आपण ह्याच्यामध्ये टाकतोय भटुरा। आता ह्याला मस्तपैकी आपण तळून, भटुरा आहे ना कसं एकदम फ्लपी एकदम फुगतंय ना, हे बघा किती मस्त दिसतंय ना, एकदम फुगून टम्म झालंय। तेल थोडंच टाकलंय कारण मी अगोदर पहिला भटुरा बघून घेणार आहे की कसं होतंय कसं नाही, त्यासाठी मी नॉर्मल तेल टाकलंय थोडंसं। आता याला आपण पलटी करून घेऊया। एका हाताने व्हिडिओ बनवणं एका हाताने करणं थोडं मुश्किल होते, पण काही नाही।
करूयात। हे बघा एकदम छान असा कलर पण एकदम सुंदर आला आहे, जसं की भटुरे आपण हॉटेलमध्ये बघतो ना बाहेर, एकदम तसा झाला आहे भटुरा आणि एकदम फुगला आहे पण छान। पाठीमागून पण भटुरा एकदम लाल लाल असा भाजला आहे आणि ह्या साईडने बी कसं एकदम भटुरा भाजून घेतला आहे। दोन्ही साईडने मस्तपैकी भटुरा फुगला आहे। तर मी आता याला काढून घेते। दुसरा भटुरा घेतला आहे तळण्यासाठी। सगळे भटुरे आहेत ना आता ते बनवून घेऊ। बनवल्याच्या नंतर बघूयात। हे बघा हे पण भटुरा कसं एकदम मस्त फुलतंय ना छानपैकी, ह्याला गरज पण नाही असं वरी तेल टाकून फुगवायचे, आपोआप फुलतंय। दुसरा पण भटुरा बनला आहे। आता आपण जे बाकीचं पीठ आहे ना ते पण करून घेऊ। ते पूर्ण आपले बनवून झालेले आहेत। हे बघा मस्तपैकी पूर्ण भटुरे बनवून